कसे आहात सर्वजण? मजेतच असताल. एक गोष्ट सांगते मी तुम्हाला की कुठे पण कुठल्या पण ठिकाणी भांडण झालं किंवा एखाद्याच्या विरुद्ध आपण वादावादी केली तर वादावादी आणि भांडण का होतं? कारण का एक पार्टी फार जोरात असते. ती समजून घेण्याच्या मनस्थितीतच नसते की समोरची व्यक्ती काय बोलते, तिचा काय विचार आहे, तिला काय बोलायचे, आपल्याला काय सांगायचे, आणि ती ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. कारण तिचे विचार करण्याची, तिची ऐकून घेण्याची क्षमता नसते, मानसिकता नसते. आणि काय करते, ती सरळ उठते आणि एखाद्याच्या थोबाडीत लावते किंवा एखाद्याला मारहाण करते किंवा एखाद्याला घाणेरड्या घाणेरड्या गोष्टी बोलते. त्यामुळं काय होतं, जी व्यक्ती समोरची शांत असते ना आणि तिला काहीतरी सांगायचं असतं, बोलायचं असतं, आणि त्या व्यक्तीला ती गोष्ट सांगू न देणं किंवा तिच्याकडून ती ऐकून न घेणं आणि विशेष म्हणजे समझोता न करणं, ह्यालाच म्हणतात की वादाला वाद, ठिणगीला ठिणगी पेटत राहणं. हो की नाही? कारण का एक शांत आहे, एक समजण्याच्या स्थितीत आहे आणि एक दुसरा ना समजण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळंच भांडणं होतात. आणि नाण्याला नेहमी दोन बाजू असतात. जशी खोट्याची बाजू असते तशी खऱ्याची पण भक्कम बाजू असते. परंतु खोटं काय करतं, खऱ्याची बाजू मांडत नाही आणि आपलंच खोटं रेटून रेटून सगळीकडे सांगत असतं. परंतु जेव्हा खरं बोलायला लागतं ना, तेव्हा कळतं की अरे असं आहे का, असं घडलं का, आम्हाला तर काही माहिती नाही बाबा, आम्हाला तर काही कळालं नाही, आम्हाला काही सांगितलं नाही, फक्त एवढंच असं असं सांगितलं थोडक्यात. मग जेव्हा एखादी भांडण झालेली व्यक्ती संपूर्ण गोष्ट सांगते, नाही आशाने असं झालं, आशाने तसं झालं, आणि मग ती व्यक्ती म्हणते मी काही एवढी नालायक आहे का, किंवा मी एवढा नालायक आहे का की मी भांडणं वाढवत बसल. मला तर भांडण मिटवायचं होतं. परंतु समोरची व्यक्ती जर भांडण मिटवून घ्यायला तयारच नाही आहे, तिचा नेहमी तोराच आहे, आणि ती शक्यतो म्हणजे ना भांडण मिटवायचं असेल ना तर दोघींकडून मिटवलं जातं. पण जर समोरच्या पार्टीला जर भांडण मिटवायचंच नसेल आणि त्याला जर भांडण वाढवायचं असेल विनाकारण का, तर समोरची पार्टी फार वेगळ्या ह्याच्यात असते, जोशात असते. हो की नाही? आणि तिला नेहमी असं वाटत असतं की नाही, हे भांडण मिटलंच नाही पाहिजे, हे भांडण जितकं वाढेल ना तितकं चांगलं आहे, मज्जा आहे असं. मी चांगली जिरवते, मी सर्वांना बघा कसा त्रास देते, मी सर्वांशी कसं घाणेरडं बोलते, मी सर्वांची कशी जिरवते आणि मी सर्वांशी कशी भांडण करते, माझ्याकडे किती घाणेरडे शब्द आहेत, माझ्याकडे किती ताकद आहे, मी सर्वांना मारेल, मी सर्वांचा जीव घेईल. म्हणजे अशी ती प्रवृत्ती असते आणि ती मिटवून घेण्याच्या मनस्थितीत नसतेच. म्हणून तर भांडण मिटत नाही. आणि भांडण मिटण्यासाठी दोन्ही लोकांनी समजदारपणा दाखवला तरच भांडण मिटतं. एकाने दाखवून काही फायदा होत नाही. आणि जी खोटी व्यक्ती असते ना ती नेहमी बघा मी किती खरं आहे, मी किती खोटी आहे, खरी आहे हे ती आपलंच खरं सांगत असते आणि समोरच्याला पटवून देण्यात असते. आता समोरचा माणूस पण काय असतो माहिती आहे का, त्याला पण काही माहिती नसतं. जे खोटं सांगते त्यालाच ते म्हणतं हा का, असं का, अच्छा असं आहे का, असं 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 म्हणूनच ते हे होतं, खोटं पोपवत जातं. आणि पण मी म्हणते की खोटं कितीही मोठं असलं तरी शेवटी त्याचं तोंड काळं हे होणारच असतं. त्यामुळं करू द्या. खोट्याला किती दिवस उड्या मारायच्यात, किती दिवस कोलांट्या उड्या मारते, किती दिवस इकडं तिकडं जाऊन सांगते, ते सांगू द्या, करू द्या. आणि खरं ते खरंच राहणार आहे. आणि कालांतराने ना माणसाची गाठभेट होते. असं नाही की तुम्ही म्हणूच नका की माणसाची गाठभेट होते, माणसाला सर्व गोष्टी समजतात आणि ज्याला कोणी खोटं सांगितलेलं असतं त्यालाही समजतं काय, नाही असं होतं का, अच्छा आम्हाला वाटलं असं आहे. त्यामुळं खोट्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या. बघू द्या खोट्याला त्याची दिशा सापडते का त्याची त्या खोटेपणाची दशा बनते. हो की नाही? धन्यवाद.